तर जय महाराष्ट्र. कसं काय पब्लिक, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये. तर गाईस, काही महिन्यापूर्वी आपण गाडी बुक केली होती. तर फायनली काल आम्ही पुण्यावरनं गाडी घेऊन आलोय. तर आज गाडीची पूजा करायची होती, त्यासोबतच आम्हाला फॅमिली सोबत जायचं होतं अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या देवस्थानाला. तर गाईस, सगळ्यात आधी मी रेडी होतो. तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा, आजचा ब्लॉग एकदम खास होणार आहे. तर फायनली गाईज मी आता रेडी झालोय. तर कसं दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता फायनली आता इथून आपल्याला गाडीकडे जायचं आहे. तर तुम्हाला गाडी दाखवतो. तर गाईज ही आहे आमची नवीन गाडी. तर बघू शकता गाडीला फुल मॉडिफाय केलेला आहे आपण. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. हाँ. ज्यादा से ज्यादा वायरल करो हमारे वीडियो, आराम मराठी मध्ये सांग. लाईक करो, शेअर करो आमच्या व्हिडिओला, हाँ. सगळं चॅनलवर पोस्ट करो. अरे कहना क्या चाहते हो? थंड थंड वाटतंय त्याला आता. थंड वाटतंय तिला. चला चला, लाव लाव. ओके, क्लिअर आले दोघं पाय. हा, ओके झालं. इकडे गाडी लाव ना. चला ताई, ताई घेऊन जा तिला घरी. आता आता झोपू दे तिला. वहिनी हो, कडे घेतलं. हे, हे, घेतलं हो. फोटो वगैरे तुला पण पाहिजे? उद्या उद्या येतो, उद्या. हा, अजून चालू आहे का त्याचा व्हिडिओ? तर आता आपलं पूर्ण काम झालंय. आता मी बुलेट घेऊन जाणार आहे, अख्खं पूर्ण गाव फिरून येणार आहे. मी निघालोय आता फॅमिली सोबत अक्कलकोटला जाण्यासाठी. तर अक्कलकोट आमच्या इथून फक्त 30-35 किलोमीटरच्या अंतरावर आहे, त्यामुळे आम्हाला थोडा कमीच टाइम लागेल. तर डायरेक्ट आपण भेटूया अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये. अरे ते सेमच आहे ना. अरे ते फुटलेले आहे, ते कशाला फुटले? खाऊन फिनिश कर ना. तर फायनली गाईज तुम्ही बघू शकता आम्ही पोचलोय आता अक्कलकोट स्वामी समर्थांच्या परिसरामध्ये. तर आज संडे होता, तर गर्दी कमी असं वाटलं होतं, पण आज गर्दी खूपच आहे. बघू शकता तुम्ही, गर्दी दाखवतो तुम्हाला.
कमी नाही का 50 डायरेक्ट 100चा घेऊन बाहेर आलोय तर गर्दी बघून असं वाटलं होतं की अख्खे 2-3 तास जाईल. अवघ्या अर्धा तासातच आमचं दर्शन झालं. तिथून डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे. पण मी 4 व्हीलरमध्ये जाणार नाही, मी मित्रासोबत जाणार आहे जो की आला इथं अक्कलकोटमध्ये गाडी घेऊन. तर काहीतरी काम होतं तर मी त्याच्यासोबतच जाणार आहे. तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मस्तपैकी पॉपकॉर्न वगैरे घेतलंय आणि तुम्ही बघू शकता महाप्रसादाची लाईन. इथं जर महाप्रसादाला जायचं म्हणलं तर कमीत कमी 2 तास तर लागेल. तर आम्ही बघू, जर जमलं तर महाप्रसाद करायचा आहे, नाहीतर असंच जाणार आहे आम्ही घरी. तर महाप्रसादाला खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बिना महाप्रसादाचाच घरी चाललोय. जाऊ का? जाऊ चले तो. तर तिथून मी मित्रासोबत डायरेक्ट घरी आलो कारण माझं लक्ष नव्हतं, मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती. अचानकच मोबाईल स्विच ऑफ झाली. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.